श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलमध्ये. आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो. आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो, तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. चला तर मग पाहूया स्वामींचा आजचा काय संदेश आहे. बाळांनो, आमचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्या सर्वांवर असतो. आमचे लक्ष नेहमी तुमच्या सर्वांवर असते. आमच्या आशीर्वादाचे सुरक्षा कवच नेहमी तुमच्या भोवती फिरत असते. कोणी कितीही तुमचे वाईट करण्याचा प्रयत्न करू दे, कोणी तुझे कितीही वाईट चिंतू दे, त्यांचे ते नकारात्मक विचार तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधीच ते नष्ट होऊन जात आहेत. बाळा, तुझ्या शत्रूंनी तुझे वाईट व्हावे यासाठी आजपर्यंत खूप षडयंत्र रचलेले आहेत. तुझे खूप मोठे नुकसान व्हावे, तुझ्या जीवावर बेतावे यासाठी नकारात्मक शक्तींची मदत घेऊन तुझ्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न कितीतरी वेळा केलेला आहे. त्यांनी यासाठी कितीतरी वेळा तुला अडकवण्यासाठी खूप सारे षडयंत्र रचलेले आहेत. पण या ब्रह्मांडाच्या शक्ती ज्यांची मदत करत आहेत, ज्याची सुरक्षा आम्ही स्वतः करत आहोत, त्याचे कधीच काहीच वाईट होऊ शकत नाही. कोणीच त्यांचे वाकडे करू शकणार नाही. जे कोणी आमच्या भक्तांवर या नकारात्मक गोष्टींचा, नकारात्मक विचारांचा प्रहार करेल, तो त्यांचा प्रहार हा त्यांच्यावरच उलटणार. त्यामुळे बाळा, तू कोणतीच काळजी करू नकोस. तुझी ही आई नेहमी तुझ्या पाठीशी उभी आहे. तुझे रक्षण आम्ही नेहमी करत असतो. आमच्या प्रत्येक बाळांवर खूप प्रेम आहे. बाळा, तुझेही जर तुझ्या या आईवर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, तुझ्या शत्रूंपासून तू सावध राहा. कधीच तुमच्या शत्रूंना कमजोर समजण्याची चूक करू नका. कधीही समोरच्यांपेक्षा 2 पावले पुढचा विचार जो करायला शिकतो, त्याला कधीच कोणीच हरवू शकत नाही. तुम्ही देखील अगदी तसेच हुशार आहात. तुमच्या शत्रूंच्या चालीला तुम्ही चांगलेच ओळखलेले आहे. तुमच्या स्वभावात, तुमच्या वागण्यात, तुमच्या बोलण्यात आता एक खंबीरपणा, एक निडरपणा आलेला आहे. तुमच्या नजरेत आत्मविश्वासाची चमक निर्माण झालेली आहे. बाळा, आजपर्यंत तुम्ही तुमचे जीवन हे नेहमी घाबरतच जगलेला आहात. या समाजाचा, या लोकांचाच विचार तुम्ही नेहमी करत आलेला आहात. कोणतीही गोष्ट करण्याआधी लोक काय म्हणतील याचाच विचार तुम्ही पहिला करत होता. स्वतःऐवजी लोकांकडे, लोकांच्या बोलण्याकडे, लोकांच्या विचारांकडे तुम्ही नेहमी लक्ष दिले. त्यासाठी कितीतरी तुमच्या स्वप्नांचा, तुमच्या अपेक्षांचा त्याग तुम्ही केलेला आहे. कितीतरी वेळा मन मारून तुम्ही जगलेला आहात. तुमच्या मनाच्या विरुद्ध तुम्ही जगलेला आहात. तुमचा हा स्वभाव तुम्हाला धोकादायक ठरला.
ज्या लोकांचा, ज्या तुमच्या जवळच्या माणसांचा तुम्ही एवढा विचार केला, त्याच तुमच्या जवळच्या माणसांनी तुमचा विश्वासघात केला. तुम्हाला खूप मोठ्या संकटात, खूप मोठ्या अडचणीत आणून टाकले. तुमचे जवळचे तुमचे शत्रू बनले, तुमच्या वाईटावर उठले. तुमचे वाईट करणे, तुम्हाला उद्ध्वस्त करणे हेच जणू त्यांच्या जीवनाचे ध्येय बनलेले आहे. आणि त्यासाठी त्यांनी खूप खालच्या पातळीला गाठलेले देखील आहे. पैशाच्या जोरावर, पदाच्या जोरावर त्यांनी तुमचा छळ करण्याचा प्रयत्न केला. पण बाळांनो, हा पैसा, हे पद प्रतिष्ठा ही नश्वर आहे. कर्माच्या फेऱ्यापुढे या सर्व गोष्टी नश्वर आहेत. कर्मांची शिक्षा ही कोणत्याही परिस्थितीत भोगावीच लागत असते. जितके जास्त वाईट कर्म असते तेवढी मोठी शिक्षा असते, तेवढे जास्त भोग हे भोगावेच लागतात. तुझ्या शत्रूंनी तुझ्यासाठी जो डाव मांडलेला होता, जो सापळा तुझ्यासाठी रचलेला होता, त्यांच्या त्या षडयंत्रात, त्यांच्या त्या जाळ्यात ते स्वतःच अडकलेले आहेत. त्यांचा तो डाव त्यांच्यावरच उलटलेला आहे. ते त्यांच्या जाळ्यात एवढे अडकलेले आहेत की त्यांना आता बाहेर पडण्यासाठी कोणताच मार्ग शिल्लक उरलेला नाही. सर्व बाजूंनी पूर्णपणे ते अडकलेले आहेत. जो माझ्या बाळांवर वाईट नजर टाकतो त्याची विनाशाची वेळ ही चालू होते. आणि तुझ्या शत्रूंनी तुमच्यावर अन्याय करून, तुम्हाला धोका देऊन त्यांच्या विनाशाचा रस्ता त्यांनी खुला केलेला आहे. त्यामुळे बाळा, सध्याला जरी तुमच्यावर अन्याय होत आहे, तुमची कोणी दखल घेत नाही, तुमच्या मनासारख्या गोष्टी या घडत नाहीत, असे जर तुम्हाला वाटत असेल तर या गोष्टी मनातून पूर्णपणे काढून टाका. कारण या सर्व गोष्टींचा हिशोब हा मांडला जात आहे. थोडा वेळ जरी सध्याला लागत असला तरी तुम्ही खचून जाऊ नका, नाराज होऊ नका. बाळा, ज्या वेळेस तुला असे वाटेल की कोणतीच गोष्ट ही तुमच्या मनासारखी होत नाही, तर अशा वेळेस एकच गोष्ट लक्षात ठेवा. गोष्टी जर तुमच्या मनासारख्या होत नसतील तर त्या गोष्टी या आमच्या मनासारख्या होत आहेत हे लक्षात ठेवा. तुम्ही फक्त सध्याच्या परिस्थितीचा विचार करत असता, पण आम्ही तुमच्या पूर्ण जीवनाचा विचार करून तुमच्यासाठी योग्य तो निर्णय घेत असतो. आम्ही आमच्या भक्तांना कधीच दुःखात, कष्टात असलेले आम्हाला पाहवत नाही. त्यामुळे बाळा, तू काळजी करू नकोस. तुमच्यावर झालेल्या अन्यायाला तुम्हाला न्याय नक्कीच मिळणार. तुमच्यापासून जे तुमचे हिरावून घेतलेले आहे ते सर्व तुम्हाला सन्मानाने परत मिळणार. फक्त आमच्या योजनांवर शंका घेऊ नका. संयम ठेवा. वेळ आली की तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षाही जास्तच मिळणार. काळजी करू नका, फक्त विश्वास ठेवा. सगळे अगदी तुमच्या मनासारखेच होणार आहे. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी
स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.